शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, पूर्व हंगामी कापसाची नुकसानीकडे वाटचाल, शेतकरी अडचणीत। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांनी केवायसी करूनही अनुदान मिळेना, शेतकरी चिंतेत। पुढली मोठी बातमी निघते, हुमनीने केलेल्या सोयाबीन पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार रायमुलकर थेट शेतबांधावर। पुढली मोठी बातमी निघते, खरीप रब्बीतील 250 कोटींचा पीक विमा मंजूर, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, कृषी निर्यात क्लस्टरवर 1800 कोटींची गुंतवणूक होणार, केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती। देशात 50,000 हवामान अनुकूल गावे तयार करण्याचे प्रयत्न सुरू। पुढली मोठी बातमी निघते, बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना मोठा फटका, शेकडो ट्रक कांदा सीमेवर, राजू शेट्टींचं पंतप्रधान मोदींना पत्र। पुढली मोठी बातमी निघते, बहिणींनो घाबरू नका, योजनेचे पैसे मिळेपर्यंत हा अजितदादा तुमच्या पाठीशी उभा आहे, अजित पवारांची घोषणा। पुढली मोठी बातमी निघते, पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम 31 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना पंचमी पावली, नुकसान भरपाईसाठी 596 कोटी रुपयांचा निधी मंजूर, आजपासून वाटपात सुरुवात, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।